बघा मित्रांनो, मीन मोड मेडियन सिलेबसला तर असं स्पेसिफिकली दाखवलेलं नाहीये, पण तरी आपण घेऊन टाकू. दोनदा तीनदा आलेले मीन. मीन काढायचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला. मीन म्हणजे सगळ्यांची बेरीज भागिले तेवढा नंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन वेळेस 6 मार्काला आलेले प्रॉब्लेम आहे. 5 + 2 + 3 + 4 + 5 + 4 + 5. किती नंबर आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 भागिले 10. किती येतं ते? 3.7. 3.7 हे आलं मीन. मीन आलं. मोड. मोड म्हणजे काय असतं मित्रांनो? मोड म्हणजे काय असतं सांगा? मोड म्हणजे सगळ्यात रिपीटेड आलेला नंबर. हा, रिपीटेड आलेला नंबर किती आहे बघा. 2 किती वेळेस आलाय? 2 बघू आपण. 2 किती वेळेस आलाय? 1 आणि 2 टाइम. चला, 2 2 वेळेस. हा, नंतर 3 किती वेळेस आलाय? 1 2 2 वेळेस. 3 2 वेळेस आलाय. 4 किती वेळेस आलाय? 1 2 3. 4 3 वेळेस आलाय. नंतर 5 किती वेळेस आलाय? 1 2 3. 5 3 वेळेस आलाय. याच्यात काय करायचं? 4 आणि 5. मोड किती आहे? 4 and 5. मोड किती आहे? 4 and 5. हे दोघंही 3 वेळेस आलेले. नंतर आता मीडियन. मीडियन मध्ये डाटा कोणत्या प्रकारचा आहे ते माहित पाहिजे पहिले. रॉ डाटा आहे. रॉ डाटासाठी काय फॉर्म्युला आहे? n/2 टर्म. तर आता इव्हन आणि ऑड मध्ये पाहायचं. सगळ्यात पहिले कोणता नंबर आहे ते पाहायचं. इव्हन आहे का ऑड आहे? तर इकडे बघा, नंबर किती? 10 म्हणजे इव्हन आहे. तर इव्हनला काय करायचं? n/2 टर्म काढायची. n/2 टर्म काढायची. n म्हणजे किती आहे? 10. 10 भागिले 2 म्हणजे कितवी टर्म आहे? 5th टर्म. 5th टर्म. हा, 5th टर्म किती आहे आपली? 5th टर्म किती आहे? 5. 5th टर्म किती आहे? 5. नंतर n/2 प्लस 1th टर्म काढायची. हा, म्हणजे 10/2 प्लस 1 म्हणजे कितवी टर्म काढतात? 6th टर्म. 6th टर्म किती येईल रे? 6 टर्म किती येईल? 3. 6 टर्म किती येईल? 3. 6 टर्म किती येईल? 3. बघा मित्रांनो, 5th टर्म आणि 6th टर्म साठी काय करायचं? पहिले तर असेंडिंग ऑर्डर लिहायची. नंतर 5th आणि 6th टर्म ठरवायची. हा, मी डायरेक्ट ठरवली होती गडबडमध्ये. 2 सगळ्यात पहिले काय करा? असेंडिंग ऑर्डर लिहा. 2 2 दोनदा 2 आहे. 3 किती आहे? 3 वेळेस. 3 3 2 वेळेस. हा, 4 किती वेळेस आहे? 3 वेळेस. आणि 5 किती वेळेस आहे? 3 वेळेस. म्हणजे 10 आकडे झाले. आता 5व्या नंबरला कोण आहे बघा. 5व्या नंबरला 4 आहे. 5th टर्म 4. 6व्या नंबरला कोण आहे बघा? 4. आणि यांचं ऍव्हरेज घेत असतो. यांचं ऍव्हरेज पण किती येईल? 4च येईल ना. तर लिहून टाकायचं ऍव्हरेज. फॉर्म्युला लिहून टाका वाटलं असतं. काय? मीडियन इज इक्वल टू n/2 प्लस n/2 प्लस 1 डिवायडेड बाय 2. म्हणजे 4 प्लस 4 भागिले 2 इज इक्वल टू 4. मीडियन किती मित्रांनो? 4. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो. कॅल्क्युलेट मीन मोड आणि मीडियन फॉर द फॉलोइंग ऑब्झर्वेशन. मीन कसं काढायचं? सगळ्यांची बेरीज भागिले नंबर्स. टोटल नंबर्स किती? 10. 4.11 प्लस 4.18 प्लस 4.19 प्लस 4.22 प्लस 4.25 प्लस 4.15 प्लस 4.16 प्लस 4.18 प्लस 4.18 प्लस 4.20 भागिले 10 किती येतं मीन? पटकन सांगा. मीन किती येतं? 4.182.
4.182 मीन आलं. नंतर मोड काढायसाठी काय करायचं, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी बघावं लागेल आपल्याला. 4.11 किती वेळेस आलंय, 4.11 किती वेळेस आलंय, एकच वेळेस. 4.11 किती वेळेस आलंय, एक वेळेस. 4.18 किती वेळेस आलंय, एक, दोन वेळेस, तीन वेळेस. 3 वेळेस आलंय 4.18. 4.18 इज द मोड. बाकी 3 पेक्षा जास्त कुणीच नाही आलेलं. हा, मोड ही 4.18. नंतर मीडियन. जर बघा मित्रांनो, जर 8 नंबर आले, 8 नंबर आले, 8 नंबर आले, तो 8 नंबर आले तर डायरेक्ट n/2. 8 नंबर आल्यावर काय करायचं, 8 नंबर आले, सॉरी 8 नंबर आल्यावर डायरेक्ट मधला नंबर. 8 नंबर आल्यावर काय आहे, मीडियन नंबर म्हणजे मधला नंबर. पण इवन नंबर आल्यावर काय करायचं, n/2. n/2 n/2 म्हणजे n किती आहे, 10/2 किती आहे, 5, फिफ्थ नंबर. आणि जर n/2 प्लस 10/2 प्लस 1 म्हणजे 6वा नंबर, 6, फिफ्थ आणि 6. आणि ऑड नंबर साठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो, n+1/2. n+1/2 लक्षात. समज 9 आले, 9 असले नंबर टोटल, 9 प्लस 1 10, 10/2 5, 5वा नंबर तुमचा हे राहील. आलं मीडियम. हा, लहान लेकराचं खेळ. इकडे 6. आता फिफ्थ आणि सिक्स साठी काय करा, पहिले हे करा, अरेंज करा. असेंडिंग ऑर्डरने लिहू आपण याला. असेंडिंग 4.11, 4.11, 4.11 नंतर कोण आहे, 4.15, 4.15, 4.15 नंतर कोण आहे, 4.16 आहे का, नाही आहे, 4.16 नंतर 4.18 3 वेळेस, 4.18, 4.18 नंतर 4.19, 4.20, 4.22, 4.25, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 4 पॉइंट. इकडे बघा आता फिफ्थ नंबर कोण आहे, फिफ्थ नंबर आहे 4.18. फिफ्थ नंबर कोण आहे, 4.18. आणि सिक्स्थ नंबर कोण आहे, 4.18. तर मग मीडियन इज इक्वल टू फिफ्थ नंबर प्लस सिक्स्थ नंबर डिवायडेड बाय 2. 4.18 प्लस 4.18 डिवायडेड बाय 2 इज द 4.18. समजलं. बघा आता एक प्रॉब्लेम लास्ट. बघा मित्रांनो, 2 प्रॉब्लेम याचे बस झाले. या दोन्हीपैकी एक आला तर घेऊ शकतो. धन्यवाद.